पिंजरा पिंजरा रे. नशिबातल्या गोष्टी कोणाला चुकतायत वय. आता हेच बघा ना, आत्ता या खोलीत तुम्ही तिघही अनाथ योगायोगानेच एकत्र आलायत. तुम्ही दोघी आणि हा पंढऱ्या. बाहेर विष्णाही अनाथ असल्यासारखंच आहे. हा वाडा अनाथांचा वाडा म्हणून ओळखला जाणार आहे काही दिवसांनी. काय माणसाच्या मनात असलेलं झालं ना की माणसाला आपोआप हसायला येतं. हे आनंदी, जा दादाला भेटायला जा. अगं बिचारा कधीपासून थांबलाय तुझ्यासाठी. जा लवकर जा. तुम्ही थांबा ना, आपण गप्पा मारू. नाही नाही राहू दे, तुम्ही बी या आता नागनाथ भाऊजी. हा? एकावा बी येतील आणि आल्या आल्या पहिले आनंदीला भेटाय तिच्या खोलीत येतात. त्याने जर तुम्हाला इथे पाहिलं तर लई गोंधळ होईल नाही का. हो, मी नंतर येतो ना. बाय. हो येतो. हा, माझ्या बाबतीत जे घडलं त्यात तुमचा काय संबंध आहे. तुला सगळं माहित असताना माझ्या तोंडून का वाजवून घेतेस तू सगळं. मी शब्द दिलाय कोणाला तरी. तुला कुठून कळलं, कसं कळलं मला माहित नाही, पण तुझ्या जन्मदात्या बापाला माफ कर. जन्मदाता तुझ्या बापाला माफ कर. तुझ्या बापाला माफ कर मुली. तुझ्या बापाला माफ कर. अगं संत महंत म्हणून गेलीत. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. चला जाऊया घरी. मी कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जाऊ शकताय तुम्ही. हो चिरंजीव, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत आम्ही. ह्या अशा बायका आहेत ना, त्या परत कधीच येत नाही. जिकडं जातात तिकडच्या होतात. तात्या, तुमच्या होणाऱ्या सुनेविषयी बोलता एवढं भान ठेवा. मग ती सुनबाई गायब कुठं झाली, त्या शोधायला माणसं पाठवतीला. आई यांना इथून जायला सांग. मला जायला सांगण्यापेक्षा तिला लवकर बोलव की. अहो तुम्ही घबरावा की. हा माणूस माझा बाय, ज्याने मला जन्मल्या जन्मल्या फडावर सोडलं. तो हा माणूस आहे. सांगा ना गोरख काका. बघ आनंदी, तू काय विचारतेस ना मला काही माहित नाही. काय बोलणं झालं हे माहित नाही, आणि तुला हा प्रश्न कोणी विचारायला सांगितला तेही माहित नाही. जो माणूस तुमच्या समोर आता बसलाय ना, त्यानेच मला सांगितलं तो माझा बा आहे म्हणून. वा दादा, तू पण काय मुहूर्त निवडलायस आयुष्यावर जपलेलं हे गुपित सांगायला. तुम्ही आज ना माझ्यापासून काय बी लपवू नका. मला समजा खरं खरं सांगा. मला ठाव आहे तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलला. नको रे कधी. कुणी मला सांगेल का तो माझा बाप आहे की नाही. हो, मच्छिंद्र दादा जन्मदाता आहे तुझा. आणि त्याच्या खोलीत हुबेहूब तुझ्यासारखं दिसणाऱ्या ज्या बाईचं चित्र आहे ना, ती आई आहे तुझी. बोला, काय विचारायचं तुला. सांगतो तुला मी सगळं. बोल ना आनंदी, बोल, विचार.